लोटळेवाडी आणि येळगाव. वागीरबा 11 लोटळेवाडी, येळोबा स्पोर्ट्स येळगाव. मॅचला होते सुरुवात. विकी ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पॉवरफुल पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलं स्टेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. यूज इट षटकार. प्रमोदच्या बॅटमधून आला हा षटकार. प्रमोद आणि शंकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. यावेळी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक डिलिव्हरी. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडला चुकी करणार नाहीये. तिथे मात्र महत्वपूर्ण खेळाडूचा झेल या ठिकाणी पकडला गेला. त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला. त्याला आता मात्र माघारी पाठवलं जाते. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कॉलिंग आणि चांगलं कम्युनिकेशन देखील आपल्याला पाहायला मिळते. लोटळेवाडी संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. इथे मात्र हा फटका देखील फसला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूकडे पाहतायत, धावतायत. अखेरीस मात्र चेंडूला पकडून फेकी केली. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी इथे मात्र कॉलिंग झालं होतं. तिसरी धाव इथे थांबवली. अर्जुन आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळी हा चेंडू अगदी डोळ्याच्या समोरून चाललाय. त्याचबरोबर आदरणीय बंटीदादा करमाळकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये, यष्टिरक्षक प्रयत्न करतील परंतु हा चेंडू निघून गेला. गोशांकी क्षेत्रामध्ये मिळेल एक सिंगल. बॉलर कोण आहे? अमोल ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर पद्धतीचा हा बॉल आपण पाहतोय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे धावतील, प्रयत्न करतील, तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला. 4 धाबींसाठी सीमारेषेच्या पलीकडे चौकार. इथे मात्र फुलटॉस बॉल, चुकीला माफी नाहीये. बॉल गेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. षटकार. महत्वपूर्ण सामन्यामध्ये खेळाडूंकडून झालेली चांगली खेळी ही नेहमी स्मरणात राहते आणि ती चांगली खेळी तुम्हाला महत्वपूर्ण सामन्यामध्ये करावी लागते आणि त्याच पद्धतीची फलंदाजी आणि गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओहो, यावेळी चपळाकी आपल्याला पाहायला मिळाली. विकेटचं पतन. यष्टिरक्षक चालाक आहे. चेंडू हातामध्ये आल्या आल्या कधी यष्ट्यांना लावला, फलंदाजाला समजलं देखील नाही. फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डग आउट. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. ही अशी आटातुटीची आणि चुरशी चालू असलेली मैदानाच्या आतमधली लढत प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते. निखिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फुलटॉस बॉल होता, सरळ दिशेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं गॅदर आपल्याला पाहायला मिळते. चांगली पैकी एक सिंगल मिळेल. त्याचबरोबर पप्पू गारांडे मुंबई पोलीस, त्याचबरोबर अक्षयदादा जाधव, अक्षयदादा यादव हे देखील मुंबई पोलीस आहेत. या दोघांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. 22 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. महिम बॉलिंग ट्रॅक वरती, पहिलाच बॉल. 30 जणी तर्रार होता, फलंदाजाला न समजलेला निर्धाव. पुढे सरसवायचा प्रयत्न, विकेटचं पतन. बॅटची स्लाइस, चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये.
इथे आडव्या बॅटने खेळला स्टोक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतील. टप्प्याची वाट पाहिले परंतु चुकी झाली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. वीस शेप मधून खेळाडू धावत धावत गेले एक्स्ट्रा कव्हरला. तिथपर्यंत अंतर त्यांनी पार केलं. चपळाकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हो, वेग फार होता गोलंदाजाकडे. त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये. इथे बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहे डीपला प्रयत्न करतील. चेंडू चांगला पकडलाय, उचलून फेकलाय. दोन धावा मिळतील शेवटच्या बॉलवरती. सत्तावीस धावा धावफलकावरती आणि 28 धावांचं टार्गेट आहे. श्री येळोबा स्पोर्ट्स येळगाव संघाला बनवायचे आहेत 28 धावा. चेंडू असेल तुमच्याकडे 18. चला पुढील सामना आणि पुढील सामन्याची नाणेफेकी आपण करून घेऊया. श्री गणेश 11 कासार शिरंबे विपक्ष जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचं आहे. श्री गणेश 11 कासार शिरंबे विपक्ष जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी अशी मॅच. आदरणीय अक्षयजी यादव यांच्या शुभ हस्ते टॉस आम्ही घेऊ इच्छितो. इथे पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल मिळते. त्याचबरोबर आदित्य AK47 आपण या नितीन साहेब पाटणकर यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारास 501 रुपयाचं कॅश प्राइज होतं तर ते आपण स्वीकारायचं आहे. इथे मात्र हा चेंडू खोलवा टप्प्याचा होता परंतु त्याच्यावरती खेळाडू फसला गेलाय. महत्वाचा खेळाडू आणि त्याची महत्वपूर्ण विकेट आता मात्र मैदानाच्या बाहेर चालली आहे. चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ त्याच्या साह्याने मात्र फलंदाजाला केले बाद.
इथे मात्र आडव्या बॅटने काय फटका लगावलाय, फ्लिक केलंय. फ्लिकच्या साह्याने मात्र बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. यूज इट, षटकार. सात धावा धावपलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक, आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक उत्तुंग असा दर्जेदार अप्रतिम आणि लाजवाब षटकार. त्याचबरोबर आदरणीय सूरज कारंडे, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले, ते व्यासपीठावरती शुभ आगमन झाले आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून त्यांचा आदर सत्कार मान सन्मान मी घेऊ इच्छितोय. धन्यवाद, आपण आलात. श्री गणेश चषकामध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. या बॉलवरती चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल मिळते. चौदा धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. त्याचबरोबर आदरणीय अक्षय साहेब यादव हे देखील मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. त्यांचा देखील मान सन्मान इथे आम्ही घेऊ इच्छितो, तो देखील आपण स्वीकारा. यावेळेस पहा, लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार नक्कीच आले, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय गोलंदाजाने, आणखीन एक महत्वाचा विकेट त्यांनी माघारी पाठवलाय. षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपलकावरती धावा जोडल्या गेल्या 14. 2 गडी बाद. गणेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 2 मध्ये. त्याचबरोबर आदरणीय सागर साहेब पवने हे देखील नवी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेऊ इच्छितो. धन्यवाद, आपण देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात. वेळेतल्या वेळ मौल्यवान वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, काय सरसवलाय. हा चेंडू हाती लागणार नाहीये कारण की फ्लिक आणि पंप तसा होता. पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल गेला अगदी वेगाने सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा चेंडू शर्यतीचा वेध घेतोय. 11 चेंडू 8 धावांचे एलिव्हेशन असताना मात्र 1 धाव कमी झाली आहे. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. दहा चेंडू आणि गरज आहे 7 धावांची. त्याचबरोबर अजय साहेब पावणे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले, त्यांचा देखील इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो. यावेळेस 4 धावा, चौकार आलाय.
आज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने खाकीवाल्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. जर आजूबाजूस कोणी गुन्हेगार असेल तर या स्पर्धेची अनाउन्समेंट पाहून तो अगदी लांब पळून गेला असेल. एका धावेची गरज विजयासाठी. एकाच गावामधून सगळेजण बिलॉंग करतात. या गावामध्ये गुन्हा घडणे म्हणजेच अगदी कठीण आहे, कारण की एकाच गावामधून इतके सारे आपले पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सैन्य बिलॉंग करतायत, तर त्या गावामध्ये गुन्हा घडणं अद्यापी भरपूर मुश्किल आहे. आणि ही ओळख असते गावाची, आपल्या तालुक्याची, आपल्या जिल्ह्याची. आणि हीच खरी ओळख आहे सातारा जिल्ह्याची. हीच खरी ओळख आहे कराड तालुक्याची. हीच खरी ओळख आहे पश्चिम महाराष्ट्राची. चला अभिनंदन इळगाव संघ. यानंतरचा होणारा सामना श्री गणेश 11 या सामन्याचा हिरो, या सामन्याचा सामनावीर मिस्टर महिम आपण यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. श्री गणेश 11 कासार शिंब विपक्ष जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो चिक, थँक्यू आकाश. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच मोहीम शेख याला आपण घोषित केलेला आहे. त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात.